श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, अधिक मासातील सोमवती दर अमावस्या अधिक ज्येष्ठ सोमवती अमावस्या 2026 या सोमवती अमावस्याला करा हा दहीभाताचा प्रभावी उपाय। यामुळे पितृदोष, अडचणी, गृहदोष, वास्तुदोष, नजरदोष, घरातील बाधा सर्व क्षणात निघून जाईल। दुपारी एका ठिकाणी दही भात ठेवायचा आहे, कारण घरामध्ये सतत नवरा बायकोंचे भांडण होत असतील, घरात सतत आजारपण चालू असेल, त्याचबरोबर लहान मुले सतत चिडचिड करत असतील, तर आपल्याला नेहमी उदासपणा जाणवत असेल, घरात नेहमी अडचणी येत असतील, होत आलेले कामे होत नसतील, त्याचबरोबर अशा अनेक काही ना काही अडचणी येत असतील, तर लक्षात घ्या की तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे। ही नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी तुम्हाला अमावस्याच्या दिवशी दुपारी हा उपाय कोणत्याही अमावस्याला करू शकतायत। जर तुम्हाला काही अडचण आली असेल, या अमावस्याला काही सुतक असेल, काही असेल, कोणताही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही म्हणाल अरे आता या अमावस्याला नाही मी काय करू, तर काही हरकत नाही, तुम्ही हा उपाय कोणत्याही अमावस्याला करू शकताय। आज काही अडचण असेल तर तुम्ही हा उपाय पुढच्या अमावस्याला पण करू शकताय। हा उपाय दुपारी 12 वाजता करायचा आहे। आपण अमावस्याला बरेच उपाय करत असतो, कोणी काही सांगितलं तर हे कर ते कर चालूच असतात। आपल्या घरासाठी, आपल्या संसारासाठी एक स्त्री काही ना काही करत असते, मुले चिडचिड करत असतात, कोणी काही सांगितलं की ते करतच असतात। परंतु घरातील नकारात्मकता ऊर्जा जी आहे ती बाहेर काढण्याचा हा खूप प्रभावी असा हा उपाय आहे। जेव्हा कधी घरावर संकट, करणी बाधा असते, तेव्हा तुम्ही समजून जा की तुमच्या घराला नजर लागलेली आहे। यावर आपल्याला उपाय करायचा असतो, त्यासाठी हा अमावस्याचा खूप प्रभावी असा उपाय असतो। घरात सतत कुरकुर होत असते, नवरा बायकोंचे भांडण होत असेल, तर घरात काही ना काही अडचणी असतात, घरात कंटिन्यू कुरकुर कुरकुर काही नाही कारण असताना नवरा बायकोंचे भांडण, तर यामुळे काय होतं माहिती आहे का, तर माता लक्ष्मी घरात टिकत नाही। आपल्या या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्या घरात माता लक्ष्मी ही टिकत नाही। घरात कुरकुर असेल तर माता लक्ष्मी ही टिकत नाही। घरात पीडा लागलेली असते, काही ना काही हेच दूर करण्यासाठी आपल्याला तुम्हाला दही भाताचा उपाय करायचा असतो। कधी कधी आपल्या आसपास खूप वाईट अदृश्य अशा वाईट शक्ती असतात, काही दृश्य आणि काही अदृश्य असतात। त्या वाईट शक्तींचा प्रभाव आपल्या कुटुंबातील व्यक्तीवर कळत नकळतपणे होत असतो, आपल्या लक्षात सुद्धा येत नाही। काही जणांना हा प्रभाव जाणवतो, तर काहींना हा प्रभाव जाणवत नाही वाईट शक्तींचा। काही वेळा काय होते, हातामध्ये आलेला पैसा निघून जातो, इतके चांगले चाललेले असते, आनंदाचे वातावरण असते, पण काय होते माहिती नाही, काही क्षणात वातावरण अगदी बदलून जाते, खूप मोठे संकट येते, अक्षरशः कळत नाही कालपर्यंत सर्व काही चांगले होते, मग काय झाले। या अदृश्य शक्ती असतात, त्या नुकसान पोहोचतात आपल्याला। त्या शक्तीचा त्रास होऊ नये, या शक्ती आपल्या घरापासून, घरातून, घराच्या आसपास सुद्धा नसायला पाहिजेत, त्या काढण्यासाठी आपल्याला हा अमावस्याच्या दिवशीचा हा उपाय करायचा आहे। तर उपाय कसा करावा, तर आपल्याला एक वाटीभर, अर्धा वाटी तांदूळ घेतले तरी एक वाटीभर असा भात तयार होणारच आहे, तर अर्धा वाटी आपल्याला बिन मिठाचा असा भात तयार करायचा आहे आणि तो वाटीभरच घ्यायचा आहे, तो घरात शिल्लक ठेवायचा नाही। आपण तो जो आपले घरातील वाईट शक्ती आहे त्याच्यासाठी करत आहोत, तुम्ही करताल वाटीभर, अजून थोडासा जास्त होऊ शकतोय, तर तुम्ही तो ठेवताल, तसा ठेवू नका घरात। लक्षात असू द्या, काही काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला ते मोठे मोठे संकटांना सामोरे जावं लागतं। त्याच्यासाठी जो उपाय सांगत आहे तो नक्की लक्षपूर्वक ऐका आणि थोडे ते घेतल्यानंतर, वाटीभर भात घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 2-3 चमचे दही टाकायचे आहे आणि त्यामध्येच आपल्याला 4 ते 5 काळे तिळाचे दाणे टाकायचे आहेत। हा वाटीभर भात घरामध्ये
आपल्याला आपली जी घराची म्हणजे तुमचा पॅसेज असेल कोणता मध्यभागी असं हा भाताचा जो डिश आहे ती ठेवायची आहे. ती आपल्याला दुपारी 12 वाजता ठेवायची आहे. आता ती वाटी जी ठेवायची आहे साधारण अर्धा तास का होईना नाही तर 10-15 मिनटं, तिथं खूप तुमच्या तिथे आसपास काही गर्दी असेल, लहान मुले असतील तर थोड्या वेळ ठेवला तरी काही हरकत नाही. परंतु त्याच्यावर कोणी ओलांडून जाऊ नये, लात लागू नये. कोणी लहान मुलं असतील तर खाण्याचा प्रयत्न करतील, त्याच्यामुळे लक्षपूर्वक तो जर तुम्ही उपाय करणार आहे तो लक्षपूर्वक करा. घराच्या मधोमध भागेमध्ये ठेवा आणि त्याला याच्यावर पाणी फिरवा. त्याच्यानंतर नमस्कार करा आणि त्याला आपली जी भात आहे तो व्यवस्थित असा ठेवून कुठे तिथे सांडणार नाही याची दक्षता घ्या. तो भात ठेवल्यानंतर आपण थोड्या वेळाने तो भात आपण टेरेस नाही तर घराच्या बाहेर अशा ठिकाणी ठेवा की पक्षी प्राण्यांना खाता येईल याची दक्षता घ्या. हा उपाय केल्यामुळे आपले पितृसुद्धा प्रसन्न होतात. आपण जर अमावास्येच्या दिवशी जर पितरांना प्रसन्न केले तर पितरांचा भरभरून आशीर्वाद मिळतो. खूप सेवा करा, तुम्ही देवाची खूप सेवा करता, परंतु पितृ नाराज असतील तर त्या सेवेचा काही उपयोग होत नाही. पहिले तुम्ही पितरांना खुश करा आणि त्यानंतर देवांना खुश करा. मुलं बाळं न होणे, कर्ज फेडले न जाणे, आजारपण सतत वाढत जाणे, घरातील कटकटी भांडण या सर्वांना पितृदोष कारणीभूत असतो. त्यामुळे आज आपल्याला हा उपाय दही भाताचा करायचा आहे. दही भात ठेवल्यानंतर पाणी फिरवणे, नमस्कार करावा. आपले संकट काय असतील ते मनापासून सांगा. हा उपाय करताना काळजी घ्यावी की घरामध्ये मांसाहार हा करू नये. लक्षात घ्या, अमावास्येला मांसाहार करू नये. अमावास्या ही माता लक्ष्मीला समर्पित आहे. असे केले तर आपल्याला खूप मोठ्या संकटांना सामोरे जावं लागतं. आपण मांस मच्छी वगैरे खातो आणि हे घरामध्ये करतो आणि हा उपाय तुम्ही करत असाल तर बिलकुल 100% हा उपयोगी पडणार नाही. त्याच्यासाठी काही उपाय आहेत ते त्याच्यासाठी करायचे जे आहेत ते तुम्ही नियमानेच करा, तरच त्याचे तुम्हाला फळ भेटेल. अशा प्रकारे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.